यांची शिष्टाई सध्या फळाला येणार की नाही याची शंका आहे, कारण जरांगेंच्या मनधरणीची जबाबदारी सध्या या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावरती सोपवली गेली आहे। शिवनेरीवरती आज जरांगेंचा मुक्काम असेल आणि याच ठिकाणी ही भेट होणार आहे या दोन्ही नेत्यांची। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि भाजपमधील ज्येष्ठ मराठा चेहरा अशी विखेंची ओळख आहे, तर उदय सामंत हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्ती आहेत, शिंदेंच्या मंत्रिमंडळामधला मराठा चेहरा आहेत। तसंच याआधी सुद्धा शिंदेंच्या वतीनं सामंत यांनी अनेक वेळेला जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे, त्यामुळे सरकारची शिष्टाई किती फळाला येणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। सरकारी भूमिका सकारात्मक आहे। मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं। सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारने नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे। मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं जे आंदोलन आहे, शेवटी त्यांचा तो अधिकार आहे। मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे, त्यांच्या आंदोलनाला माझा कधी विरोध नाही आहे, परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे।